स्थानिक लेवलच्या स्ट्रक्चरला, बूथ लेवलच्या स्ट्रक्चरला कोणत्याही पद्धतीचा धक्का लागला नव्हता, धक्का लावू दिला नव्हता आम्ही सर्वांनी. समाज धोक्यामध्ये आहे, घटना धोक्यामध्ये आहे, राज्यघटनेला बाधा येऊ शकते की या देशामध्ये, या जगामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत कुणीही संविधान बदलू शकणार नाही. मग सहानुभूती महत्वाची की साधारणपणे विकास महत्वाचा, हे आमदार कधीही त्या मतदारसंघामध्ये दिसले की आमच्या स्पर्धेला उडू शकत नाहीत. आम्ही उद्याच्या जिल्हा परिषदीय निवडणुकीत हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार. लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये नाथाजी पाटील, जे कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षपद आहेत, ते आलेले आहेत. शैक्षणिक आणि शिक्षकाची, प्राध्यापकाची पार्श्वभूमीतून ते राजकारणात आलेले आहेत. विद्यार्थी परिषद पासून ते भाजपमध्ये असा त्यांचा मोठा प्रवास राहिलेला आहे. हे जे आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. हे एक अभूतपूर्व असं यश अनपेक्षित होतं की अपेक्षित होतं आपल्याला जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये? नेमकं काय? नाही, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या महायुतीचं सरकार निश्चितपणानं या राज्यामध्ये सत्तेमध्ये येईल असा आत्मविश्वास आमच्याबरोबर आमच्या सगळ्या नेते मंडळींना होता. कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी जनसेवेसाठी, जनतेसाठी, लोकांच्यासाठी, महिलांच्यासाठी, युवकांच्यासाठी केलेलं काम आणि या कामाच्या जीवावर, कामाच्या बळावर निश्चितपणानं महायुतीचं सरकार सत्तेमध्ये येईल ही अपेक्षा आम्हाला होती. त्यामुळं लोकांना वाटत असेल किंवा अन्य लोकांना वाटत असेल की हे अनपेक्षितपणाचं यश आहे, तर ते अजिबात नाही. आम्हाला हे यश अपेक्षित होतं. या यशापाठोपाठ यामध्ये तुमच्याकडे ग्रामीणची जवळ असताना 4 ते 5 विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची भूमिका आपल्याकडे होती. तर तो सगळा धावपळीचा अनुभव कसा होता आपला? साधारणपणे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी 21 ऑगस्ट 2024 माझ्यावरती जबाबदारी, या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्यावरती दिली. खरं तर मी अध्यक्ष झालो त्यावेळी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीसाठी हा संक्रमणाचा काळ होता. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले अनेक नेते भारतीय जनता पार्टी सोडून, पक्ष सोडून अन्य पक्षामध्ये जाण्याच्या विचारात होते. यामध्ये मग कागलमधले नेते असतील, राधानगरी बुद्रुक मधले नेते असतील, हे नेते पक्ष सोडून अन्य पक्षामध्ये जाण्याचा विचार करत होते. सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा माध्यम असतील किंवा जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीला गळती लागली अशा पद्धतीचा एक वेगळा नॅरेटिव्ह तयार झालेला होता. परंतु या सगळ्या पक्षाच्या एकूण संघटनात्मक पार्टीचे पार्श्वभूमी माझ्या पाठीशी असल्यामुळं ही संघटना अतिशय ताकदीनं, शक्तीनं मजबूत करावी हा माझ्या समोरचा मोठा टास्क होता. आणि तो टास्क मी 2024 ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्यावरती भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी येऊन सुद्धा तो मी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं पार पाडलेला आहे. एक थोडीशी प्रतिकूल परिस्थिती होती, एकदम दोलायमान वातावरण होतं आणि अनपेक्षितरित्या तुमच्याकडे हे पद आलं आणि चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा इतर सर्व नेते असतील, या सर्वांच्या मदतीने तुम्ही हे केलेलं आहे. आणि निवडणूक घोषित झाल्यानंतर आपल्या विधान परिषदेच्या अगदी 13 दिवसाचा कालावधी किंवा अगदी फार कमी कालावधी प्रचाराला मिळाला. तर त्यासाठी तुम्ही कशी यंत्रणा राबवली? आता भारतीय जनता पार्टीचं पक्ष संघटन हे निश्चितपणानं 24 तास सर्वसाधारणपणे इलेक्शन मोडमध्ये असतं, निवडणुकीच्या मुवमेंटमध्ये असतं, निवडणुकीच्या वातावरणामध्ये असतं. त्यामुळे कोणताही नेता पक्ष सोडून गेला तरी आमच्या स्थानिक लेवलच्या स्ट्रक्चरला, बूथ लेवलच्या स्ट्रक्चरला कोणत्याही पद्धतीचा धक्का लागला नव्हता, धक्का लावू दिला नव्हता आम्ही सर्वांनी. फक्त या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथल्या लोकांना, इथल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्याची आवश्यकता होती. मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर गगनबावडा असेल, पन्हाळा असेल, करवीर असेल, दक्षिण करवीर असेल, कागल असेल, बुद्रुक असेल, राधानगरी असेल, गडिंग्लज असेल, आजरा असेल, चंदगड असेल, असा माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्या मंडळांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये प्रवास करून त्या कार्यकर्त्यांना उत्साह त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम केलं. कुणी जरी पार्टी सोडून गेला तरी पार्टीचा स्थानिक कार्यकर्ता हा निश्चितपणानं ऍक्टिव्ह पद्धतीनं काम करत असतो. ही भूमिका त्यांच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये मी यशस्वी झालो. त्यामुळे मला हे यश मिळालं. मग यामध्ये 13 दिवसाचा कालावधी मिळाला काय किंवा 3 दिवसाचा कालावधी मिळाला काय, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी इलेक्शन मोडमध्येच असतो. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. या निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा ईव्हीएम आणि त्याच्या विश्वासाची उलटसुलट चर्चा चालू आहेत. तर तुमचं याविषयी काय मत आहे? मुळात आपलं सरकार आलं, आपली सत्ता आली, आपले उमेदवार निवडून आले की ईव्हीएम चांगलं, आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं आमदार निवडून आले की ईव्हीएम खराब.
अशा पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचं काम हे विरोधक नेहमी सातत्यानं करत असतात. मला सांगा, ईव्हीएम मध्ये जर फरक असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये याच महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला 31 जागा लोकसभेमध्ये दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 1.5 लाख मतांनी छत्रपती शाहू महाराज निवडून आले. मग त्यावेळी ईव्हीएम खराब होतं का? त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हतं का? निश्चितपणानं हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारून घ्यायला पाहिजे. त्यामुळं आपल्या अपयशाचं खापर हे ईव्हीएम फोडण्याची पूर्णतः त्यांची जी काय पद्धत आहे ही चुकीची आहे आणि ही पद्धत निश्चितपणानं आम्हाला मान्य नाही. ह्या निवडणुकीची 5% मतं वाढली, त्यामध्ये लाडक्या बहिणींची मोठा एक सकारात्मक प्रतिसाद आपल्याला लाभला. आणि हे 5% मतं वाढण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले की आणि परिवार किंवा आपल्या संलग्न त्यांनी त्यांचीही मदत आपल्याला झाली का सगळ्याला? साधारणपणे या यशामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था ज्या आहेत यामध्ये परिवारातल्या काही संस्था आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद असेल आणि अशा काही संलग्न संघटना असतील, मजदूर संघ असतील, अशा काही संलग्न ज्या संघटना आहेत या संघटनेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा हा मोलाचा सहभाग, मोलाचा वाटा या विजयामध्ये निश्चितपणा नाही. कारण ही माणसं कधीही चर्चेत येत नाहीत, ही माणसं कधीही मीडियाच्या माध्यमातून समोर येत नाहीत, परंतु या लोकांना, इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना या महायुतीच्या बाजूनं वळवण्यासाठी ते अतिशय व्यापक पद्धतीनं ग्राउंड लेवलवरती काम करतात आणि त्यांचंही काम या महायुतीच्या विजयामध्ये आम्हाला मोलाचं ठरलं. त्यांचंही आभार मानावं तितकं थोडंच आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय असतील, विविध धर्मसंस्थांचे महंत असतील, साधू असतील, यांनी सुद्धा या निवडणुकीत प्रथमच एक राष्ट्र प्राधान्य देऊन धर्म प्राधान्य मतदान करा असं म्हटलं. त्याचाही आपल्याला एक उपयोग झाला किंवा काय नाही? निश्चितपणाने या सगळ्या मंडळींचा उपयोग झाला. याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस आणि जी महाविकास आघाडी आहे यांनी प्रचंड चुकीच्या पद्धतीचा नॅरेटिव्ह, चुकीच्या पद्धतीचा विमर्श या जनतेमध्ये पेरायचा प्रयत्न केला. त्यांनी वेगवेगळ्या समाजामध्ये जाऊन समाज धोक्यामध्ये आहे, घटना धोक्यामध्ये आहे, राज्यघटनेला बाधा येऊ शकते, संविधान तुडवलं जाऊ शकतं, संविधानाची मोडतोड केली जाऊ शकते, अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीचा चुकीचा नॅरेटिव्ह या निमित्तानं सगळ्या समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, JP नड्डा साहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय चंद्रकांत दादा असतील, ही सगळी मंडळी वारंवार या सगळ्या लोकांना सांगत होती की या देशामध्ये, या जगामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत कुणीही संविधान बदलू शकणार नाही. आणि असं सगळं असून सुद्धा चुकीच्या पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करण्याच्या प्रयत्नामुळे साधारणपणे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला धोका बसला. साधारणपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग याचा विचार करून या देशातले, या महाराष्ट्रातले सगळे संत मंत, धर्म जागृत ठेवणारी सगळी जी माणसं आहेत या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये हा चुकीचा नॅरेटिव्ह पसरण्याच्या कामाला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध करून भारतीय जनता पार्टी, महायुती निश्चितपणानं यातलं धर्मजागृतीचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतं अशी भूमिका घेतली. यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला आभार मानावे लागतील ते योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 ठिकाणी सभा घेतल्या आणि या सभेमुळं साधारणपणे या सभेमुळं या विधानसभा मतदारसंघाचा नूर पालटून गेला. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तपोवन मैदानावर प्रचंड मोठी सभा माननीय योगी आदित्यनाथ यांची झाली. या सभेमध्ये जो लोकांचा उत्साह, लोकांच्या उत्साहाला आलेलं उदान जर आपण पाहिलं तर या देशामधल्या, या महाराष्ट्रामधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील अशी परिस्थिती होती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याचा परिणाम आपल्याला दिसला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे 10च्या 10 उमेदवार निवडून येण्याची किमया या योगी आदित्यनाथ यांच्या सभेमुळे आपल्याला पाहायला मिळाली. आपण नेटिव्ह गारगोटी आणि त्या परिसरातले आहात आणि मौनी विद्यापीठाची एक मोठी परंपरा आहे आणि ते शैक्षणिक हब म्हणून एकेकाळी ते प्रसिद्ध होतं सगळ्या ह्याच्यात. तर आणि तिथं सगळे लोक बघायला यायचे शैक्षणिक जे उपक्रम आहे, ग्रामीण भागातलं पहिलं विद्यापीठ म्हणून. तर ते पुन्हा एकदा त्याला ऊर्जित असावे किंवा ते पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर जावं किंवा त्या संदर्भात तुमच्या डोक्यात काही असा विचार आहे का? मौनी विद्यापीठाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर तत्कालीन परिस्थितीमध्ये साधारणपणे 61 वर्षापूर्वी VT पाटील रावसाहेब असतील, डॉक्टर JP नाईक असतील,
आणि प्रभाकरपंत कोरगावकर असतील यांनी मौनी विद्यापीठाची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली व्हावीत हा या मौनी विद्यापीठाच्या स्थापनेमागचा हेतू होता, उद्देश होता. आजच्या घडीला मौनी विद्यापीठाच्या परिसरामध्ये अंगणवाडी बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत PhD पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. विशेषतः या देशभरातल्या कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही शहरामध्ये तुम्ही जर गेला तर मौनी विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी हा तुम्हाला देशभरातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मौनी विद्यापीठाच्या मधल्या काळामध्ये या मौनी विद्यापीठाचे जे चालक आहेत त्यांच्या अंतर्गत वादामुळं, त्यांच्या दुर्लक्षामुळं मौनी विद्यापीठाला एक वेगळ्या पद्धतीची मरगळ आलेली होती. परंतु गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीपासून या राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पदावरती ज्यावेळी चंद्रकांत दादा पाटील विराजमान झाले त्यावेळी कोणतेही राजकीय अभिनिवेश, मौनी विद्यापीठाचे चेअरमन आपण बघितले तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे, मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष बघितले तर ते काँग्रेस पक्षाचे आहे. परंतु कोणत्याही पद्धतीचे राजकीय अभिनिवेश मौनी विद्यापीठाच्या बाबतीत चंद्रकांत दादांनी न पाळता मौनी विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी जे विनाअनुदानित होतं त्याला अनुदानित करण्याचं काम ही कोणतेही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी पाळलेले आहेत. आणि इथल्या साधारणपणे 750 विद्यार्थ्यांना कोणत्याही डोनेशन शिवाय तिथं शिक्षणाची दारं खुली करण्याचं काम हे चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. यामध्ये जर आम्हाला काही राजकीय अभिनिवेश ठेवायचे असते किंवा राजकीय स्थित्यंतर जर त्यामध्ये घडवायचे असते तर चंद्रकांत दादांनी निश्चितपणानं असा शिक्षणाचा विषय कुठल्याही पक्षाचं त्यामध्ये जरी अध्यक्ष आणि चेअरमन असले तरी त्यामध्ये ठेवला नसता. दादांनी उदात्त आणि व्यापक हेतूनं मौनी विद्यापीठाच्या या शिक्षण पंढरीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची चांगली दारं खुली करून देण्याचं काम या निमित्तानं केलंय. त्यामुळे मौनी विद्यापीठाला ऊर्जित अवस्था येण्यासाठी, मौनी विद्यापीठाचं चांगलं काम होण्यासाठी इथून पुढच्या काळात कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा न बाळगता आम्ही देखील 100% कार्यरत राहू. आता गोव्यामध्ये आपलं विचाराचं सरकार आहे. सावंत जे आहेत त्यांनी कोल्हापुरात काम केलं. कोल्हापूरचे पेठेतले गल्ली ते शिकले झालेले आहेत आणि मोठा रोड आता होतोय. त्यामुळे भौगोलिक अंतर कोल्हापूरचं गोव्याचं कमी होणार आहे. त्या दृष्टीनं राधानगरी, बुदुरगड हे पर्यटन हब व्हावं, एज्युकेशन हब व्हावं किंवा त्याचा एक समन्वय म्हणजे ते चांगला विकसित व्हावा. त्याचं काय तुमच्या डोक्यात विषय काय? आता निश्चितपणानं या परिसरामध्ये भौगोलिक विकास व्हावा हा प्रयत्न महायुतीचे सरकार नेहमीच करत असतं. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं 2014 ते 2019 या कालावधीमध्ये या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. तुम्ही जर बघितलं तर ग्रामीण विभागातल्या रस्त्यांच्या प्रचंड प्रमाणात कामाची जी सुरुवात आहे या विभागातल्या चंद्रकांत दादांनी मोठ्या प्रमाणात केली. तत्कालीन परिस्थितीमध्ये किमान 1000 कोटी रुपयांचे प्रकल्प चंद्रकांत दादांनी रस्त्याच्या माध्यमातून आपल्या या बुदरगड आणि राधानगरी परिसराला दिले. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रकल्प सांगायचा झाला तर गारगोटी पासून शिवडाव पर्यंतचा अॅन्युइटी प्रकल्प 106 कोटी रुपयांचा हा चंद्रकांत दादांनी दिला. त्यावेळच्या काळामध्ये झालेला रस्ता आजही तुम्ही गेला तर हा रस्ता अतिशय गुळगुळीत, दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. खरं तर त्या ठेकेदाराचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे की त्यांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळचा रस्ता केलाय. आता कोणत्याही पद्धतीचा अडथळा या रस्त्यावरती येत नाही. आता साधारणपणे शिवडाव पासून ते कोकणात जोडणारा, गोव्याला जोडणारा रस्त्यापर्यंत 9 किलोमीटरचं अंतर फक्त आता ते नेमकं कशामुळे राहिलेलं आहे. आता त्यामध्ये ते कशामुळे तटलं ह्याचंही तुम्हाला मी कारण मीमांसा देतो की साधारणपणे हे वन खात्याच्या हद्दीतलं हे सगळं क्षेत्र आहे. वन खात्याला त्याला बदलाला आपल्याला जमीन द्यावी लागते. ती जमीन नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यानं ऑलरेडी घेऊन त्या वन खात्याला दिलेली आहे. परंतु त्या परिसरामध्ये काही बिबट्यांचा वावर आहे, काही हरणांचा वावर आहे, काही जंगली प्राण्यांचा वावर आहे आणि या सगळ्या जंगली प्राण्यांना या रस्त्याचा अडथळा होऊ नये म्हणून काही केंद्र शासनाच्या व्याघ्र प्रकल्प जे आहेत किंवा वाघाच्या संवर्धनाचे जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटनी अजून ह्यांना NOC दिलेली नाही. त्यामुळे ते प्रकरण अजूनपर्यंत थांबलेलं होतं. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही जंगली श्वापदांना, जंगली जनावरांना याचा त्रास या रस्त्याचा होणार नाही अशी ग्वाही ज्यावेळी महाराष्ट्र शासन या सगळ्या रस्त्याच्या बाबतीत ज्यावेळी केंद्र शासनाच्या या व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला देईल त्यावेळी निश्चितपणाने ही NOC ते आपल्याला देतील आणि ते काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. यामध्ये आमच्या विभागाचे आमदार असतील, आमच्या विभागाचे सगळे मंत्री असतील हे त्या पद्धतीनं तात्काळ चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि 9 किलोमीटरचं फक्त अंतर यामध्ये राहिलेलं आहे.
त्याचे अलाइनमेंट काही जी चुकीच्या पद्धतीने झालेली होती ती अलाइनमेंट चेक करण्याचं काम, ती दुरुस्त करण्याचं काम रस्त्याची हे आता या निमित्तानं सुरू आहे. त्यामुळे येत्या नजीकच्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळी ही अलाइनमेंट व्यवस्थित होईल, व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या संदर्भातले जे NOCs आपल्याला मिळतील, त्यावेळी राहिलेल्या 9 किलोमीटरचा रस्ता हा चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार होईल आणि गोवा आणि गारगोटी, गोवा आणि कोल्हापूर यांचं अंतर जवळपास 40 किलोमीटरने कमी होईल. आपला विद्यार्थी परिषद पासूनचा हा प्रवास आहे, तर तो सगळा प्रवास कसा होता शैक्षणिक आणि या संदर्भात? साधारणपणे 1995-96च्या दरम्यान विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये माझा संपर्क आला. त्या विद्यार्थी परिषदेच्या कामापासून मी हळूहळू विद्यार्थी दशेत काम करत विद्यार्थ्यांच्या चळवळी केल्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन केली, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कामामध्ये मी सक्रिय राहिलो. आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा आणि आमचा संबंध आला. साधारणपणे भारतीय जनता पार्टीमध्ये मी 1997-98ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आणि हे काम करत असताना आज अखेर हे काम अविरतपणानं सुरू आहे. हे काम सुरू करत असताना मग मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी शाखा अध्यक्ष, आकुर्डी म्हणून माझं गाव आहे तिथला शाखा अध्यक्ष झालो. बुदरगड तालुक्याचा सरचिटणीस म्हणून मी कार्यरत राहिलो. बुदरगड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून मी काम केलं. त्यानंतर पुन्हा बुदरगड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं. कोल्हापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं. कोल्हापूर जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून पुन्हा काम केलं. आणि आता 21 ऑगस्ट 2024 पासून भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी संघटनात्मक कामामध्ये काम करतोय. निश्चितपणानं अतिशय तळमळीनं म्हणजे एकच झेंडा एकच पक्ष हा गेली 27-28 वर्ष घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता असल्यामुळं मला संघटनेचा कामाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामधला अनुभव आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं मधल्या काळामध्ये सरकार असताना मी संजय गांधी निराधार योजना समितीचा अध्यक्ष 1999ला होतो. भारतीय जनता पार्टीचं 14 ते 19च्या काळातलं सरकार असताना मी मार्केट कमिटी कोल्हापूरला मी शासन नियुक्त डायरेक्टर म्हणून काम केलं 4-4.5 वर्ष. त्यातले अजून काही केसेस आमच्या हायकोर्टामध्ये चालू आहेत की जे अनियमित कारभाराबद्दल आम्ही तक्रारी केलेल्या होत्या. मी दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रशासक मंडळामध्ये मी 7 ते 8 महिने संचालक होतो, सदस्य होतो. त्यामुळे सहकाराच्या क्षेत्रातला देखील मला अनुभव आहे. माझ्याकडे जवळजवळ 28-29 दूध संस्था ज्या मान्यताप्राप्त दूध संस्था आहेत, गोकुळ दूध संघाला सभासद असलेल्या संलग्न असलेल्या त्या माझ्याकडे संस्था आहेत. साधारणपणे 5 ते 7 माझ्याकडे विकास सेवा संस्था आहेत ज्या KDC बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा, पतपुरवठा ग्रामीण शेतकऱ्यांना करत असतात. त्यामुळे सहकारातला देखील अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव या पक्षाच्या माध्यमातून मला मिळाला. आणि हे पक्षाचं काम करत असताना एक निष्ठेनं, प्रामाणिकपणानं आणि डिवोशनल पद्धतीनं काम करणं हा माझा स्थायी भाव असल्यामुळं पक्षाची वाढ आतापर्यंत मी चांगल्या पद्धतीनं करू शकलो. अगदी दाजीपूरचं टोक असेल ते पासून आंबोलीचं असेल, असा आजाऱ्याचं टोक असेल, सीमा भागात असेल, तिथपर्यंत ते कोल्हापूर दक्षिण असा सर्व फार मोठा असा हा सगळा भौगोलिक परिसर आहे. तर आपला दिनक्रम, आपलं संघटनात्मक काम कसं असतं दिवसभर? आता निवडणुकीच्या कालावधीमधला विचार करायचा झाला तर निश्चितपणानं चंदगड असू दे, गडिंग्लज असू दे, आजरा असू दे, कागल विधानसभा मतदारसंघ असू दे, राधानगरी विधानसभा मतदारसंघ असू दे, दक्षिण विधानसभा मतदारसंघ असू दे आणि करवीर विधानसभा मतदारसंघ असू दे, या सगळ्या मतदारसंघातल्या पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करून ही सगळी संघटना त्या ठिकाणच्या उमेदवाराच्या पाठीमागे ताकदीनं आणि शक्तीनं उभा करण्याचं काम मला या निमित्तानं करता आलं. आणि याचा परिपाक म्हणून आपण पाहिला असेल की कागलमधला अतिशय चुकीच्या पद्धतीनं माहितीच्या उमेदवाराबद्दला नॅरेटिव्ह होता की जे इथं कागलमध्ये माहितीचे उमेदवार जे हसन मुश्रीफ साहेब ते निवडूनच येणार नाहीत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कागलमध्ये 11,500 मताचं लीड हे माननीय हसन साहेब मुश्रीफ यांना मिळालेलं आहे. आणि यामध्ये माझा अभिमान आहे की हे लीड मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा आमचा तळागाळातला कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा होता. राधानगरी बुदरगडमध्ये 38,500 मताचं लीड हे साधारणपणे प्रकाश आंबेडकर जे उमेदवार आहेत त्यांना मिळालं. यामध्ये आम्ही तळागाळातलं काम केल्यामुळं, बूथ स्तरावर काम केल्यामुळं, बूथ रचनेमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह केल्यामुळं 38,500 मताचं लीड हे राधानगरी उमेदवाराला या निमित्तानं आपल्याला मिळवून देता आलं. करवीर मधली स्थिती फार विचित्र होती कारण नुकतेच साधारणपणे 3-4 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तिथले तत्कालीन आमदार आदरणीय PN पाटील साहेब यांचं दुःखद निधन झालं होतं. आणि त्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे चिरंजीव या निवडणुकीला सामोरं जात होते, विधानसभेच्या निवडणुकीला. आणि तिथं सुद्धा त्यांच्या सहानुभूतीचा जो काही चाललेला नॅरेटिव्ह होता, हा सहानुभूतीचा चाललेला नॅरेटिव्ह, मग सहानुभूती महत्वाची की साधारणपणे विकास महत्वाचा,
हा परमार्श आम्ही या निमित्तानं ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये गुंतवण्याचा बिंबवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी निश्चितपणानं सहानुभूतीपेक्षा विकास कामाला प्राधान्य देऊन तिथल्या मतदारांनी आमदार चंद्रदीप नरके यांना प्रचंड मतांनी निवडून देणार, म्हणजे 2000 मतांनी निवडून देण्याचं काम या निमित्तानं केलं. हे सुद्धा आम्ही तिथं या बूथ लेवलवर करणाऱ्या कार्यकर्त्यांचं हे फळ आहे. दक्षिणमध्ये तर आपण पाहिलं की काँग्रेसचे जे आमदार होते हे आमदार कधीही त्या मतदारसंघामध्ये दिसले नाहीत. त्यांचे नेते जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते फक्त माझा जिल्हा, मी ताब्यात ठेवलेला जिल्हा, असं हुकुमशाही पद्धतीनं त्यांचं नेतृत्व होतं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं. आणि मी मागच्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर काही चॅनेलला ज्यावेळी मुलाखत दिली त्यावेळी मी म्हटलेलं होतं की काँग्रेस ही आमची स्पर्धक होऊ शकत नाही. त्यांचे नेते किती जरी वल्गना करत असले तरी ते आमच्या स्पर्धेला उरू शकत नाहीत. आणि ते काम इथल्या मतदारांनी, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे निश्चितपणानं काँग्रेस आमची स्पर्धक नाही हे सिद्ध करून दाखवलं. आपण लवकरच येऊ घातलेल्या मिनी विधानसभा, म्हणजे मिनी विधानसभा म्हणतात ते, असं जिल्हा परिषद निवडणूक आहेत. तिथं जिल्ह्याचं 12 तालुक्याचं आणि फार मोठं काम तिथं चालतं. प्रचंड मोठा केंद्राचा राज्याचा निधी त्या ठिकाणी असतो. आरोग्याच्या भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप म्हणजे मध्ये त्या काळात कोरोनापासून झालेले आहेत. तर या सगळ्या पासून त्या निवडणुकीला पण कसं सामोरे जाणार? 2017ला ज्यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष बनवण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या निमित्तानं केलं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा अनुभव फार मोठा आमच्या सगळ्या नेतृत्वाला, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. आता उद्या ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्यावेळी निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी ही आपला महत्वाचा वाटा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उचलतील हा मला ठाम विश्वास आहे. याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो की भारतीय जनता पार्टी ही एक निवडणूक झाली की दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागली. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला स्वतःच्या कार्यकर्त्यांना वाहून घेतलं. विधानसभेची काल निवडणूक झाली, 20 तारखेला निकाल लागला, 20 तारखेला निवडणूक झाली, 23 तारखेला निकाल लागला. पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही 25 तारखेपासून लागलो. तुम्हाला कदाचित ज्ञात असेल, वर्तमानपत्रांच्या मध्ये आपण बघत असाल, दूरदर्शनच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जर बघत असाल तर मी स्वतः बुदरगड तालुक्यातल्या 4 जिल्हा परिषद गटातल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र करून या सगळ्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा मी संकल्प केलेला आहे. 30 तारखेला आम्ही अकोले जिल्हा परिषद मतदारसंघाचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 1 तारखेला आम्ही गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. 2 तारखेला आम्ही पुष्पनगर पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा मेळावा घेतला. आणि काल 3 तारखेला आम्ही कडगाव पाडगाव जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ही आम्ही निश्चितपणानं मनावर घेतलेली आहे. आणि ही मिनी विधानसभा आम्ही उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. आपण काही काळ प्राध्यापक शिक्षकी पेशाचं काम केलेलं आहे. या सर्व धावपळीमध्ये आपण आपले छंद किंवा आपलं वाचन, नियमित वृत्तपत्रे वाचन कसं जपता, कसं तुमचं शेड्यूल? मुळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आलो. ते असं असताना सुद्धा मी माझं शिक्षण कधीही थांबवलेलं नाही. माझ्या शिक्षणाचा विचार केला तर मी मास्टर ऑफ एज्युकेशन म्हणजे मी एमएड आहे. मी ह्या शिक्षणाच्या बळावर एका कडगावातल्या श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मी 2 वर्षाचा शिक्षण ज्ञानदानाचं काम केलं. हे ज्ञानदानाचं काम करत असताना पवित्र पद्धतीनं हे शिकवण्याचं काम केलं, तिथल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. मी जितके वर्ष त्या ठिकाणी काम केलं तिथल्या वर्षातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल, माझा जो विषय मी शिकवत होतो, मी राज्यशास्त्र आणि शिक्षणशास्त्र, या दोन्ही विषयाचा निकाल कधीही कमी लागला नाही. तो 100% निकाल माझ्या विषयाला लागला. म्हणजे ज्या ठिकाणी काम करायचं ते काम प्रामाणिकपणानं करायचं हा माझा नेहमी हेतू असतो. परंतु राजकीय काम वाढत गेलं आणि मग राजकीय काम वाढत जाताना तिथल्या विद्यार्थ्यांच्याकडे काही पुरेसा वेळ देणं मला शक्य नसल्यामुळं मी तिथलं काम थांबवलं आणि पूर्णवेळ राजकीय कामाकडे लक्ष द्यायला लागलो. हे करत असताना सुद्धा माझा वाचनाचा व्यासंग फार मोठा आहे. माझा खऱ्या अर्थानं तुम्हाला कदाचित माहिती नसेल की आम्हाला आमचं सगळं कुटुंब हे एका चांगल्या विषयाशी निगडीत आहे. ते चांगला विषय म्हणजे संगीत. माझा मोठा भाऊ संगीत शिक्षक आहे, माझा छोटा भाऊ संगीत शिक्षक आहे, माझ्या छोट्या भावाची मिसेस संगीत शिक्षिका आहे
आणि आमचा ह्या बंधुराजांचा सगळ्या भावांचा आमचा एक फार मोठा चांगला शास्त्रीय संगीताचा ग्रुप, गीत रामायणचा पण कार्यक्रम, गीत रामायणाचे कार्यक्रम आमच्या सगळे ग्रुप करतो. आणि या सगळ्यामध्ये माझा म्हणजे संगीत ऐकणं आणि संगीताचे कार्यक्रम नियोजन करणं यामध्ये माझा फार मोठा व्यासंग आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की सुरुवातीच्या काळामध्ये मी सुद्धा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या तबला विषयाच्या मी 2 परीक्षा पास आहे. त्यामुळे संगीत हा माझा छंद आहे. यामधली जेवढी आवड मला जोपासतील तेवढी आज घडीला सुद्धा मी ती जोपासत असतो. कोल्हापुरातल्या अनेक चांगल्या दर्जेदार कार्यक्रमांना माझी उपस्थिती असते आणि असे संगीताचे कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्याचं मान्य चंद्रकांत दादांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं नेहमी कार्यक्रम असतो. गेल्या 22 जानेवारीला ज्यावेळी राम मंदिराचा वास्तुशांती समारंभ आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळा झाला, त्यावेळी मी राधानगरी आणि बुदरगड तालुक्यामध्ये गीत रामायणाचे किमान 5 कार्यक्रम आयोजन करण्याचं काम आम्ही त्यावेळेच्या काळात केले. त्यामुळे हा एक व्यासंग आहे, छंद आहे. तो छंद या सगळ्यातून वेळ काढून जपण्याचं काम मी नेहमी करत असतो. उद्या अभूतपूर्व असा शपथविधी होतोय. कोल्हापूर सुद्धा LED पर्यटकांना लागून तिथं कार्यक्रम करायला सांगितलेला आहे. आपलं जिल्ह्याचंही नियोजन कसं आहे आणि त्यात जनतेला सहभागी व्हायचं एक आव्हान आपण करावं. हा, आता साधारणपणे उद्याचा अभूतपूर्व पद्धतीचा शपथविधी सोहळा हा मुंबईच्या आझाद मैदानावरती पार पडतो. भारतीय जनता पार्टीला इथून मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढं यश कधीही मिळालेलं नव्हतं त्याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणातलं यश या निमित्तानं भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. जवळपास 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि 5 आमदारांनी आम्हाला अपक्ष पाठिंबा दिलेला आहे. अशी 137 आमदारांचं संख्याबळ भारतीय जनता पार्टीचं आहे. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आलेले आहेत जे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आलेले आहेत जे अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. आणि असा स्पष्ट बहुमत हे सध्याच्या सरकारच्या पाठीमागे आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाची लीड पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी लीड करते आणि भारतीय जनता पार्टीचा नेता उद्या आझाद मैदानावरती अभूतपूर्व अशा पद्धतीनं शपथ घेणार आहे. खऱ्या अर्थानं या शपथविधी सोहळ्याला मी ज्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये काम करतो माझ्या जिल्ह्यातले जवळपास 150 प्रमुख कार्यकर्ते या शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी रवाना होत आहेत. आणि जे कार्यकर्ते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उपस्थित राहतील त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचा हा उत्सव तयार करण्याचं काम केलंय. ज्यामध्ये कोल्हापूरमध्ये स्क्रीन लावले जातील, राधानगरीमध्ये स्क्रीन लावले जातील, बुदरगडमध्ये स्क्रीन लावले जातील. हा अभूतपूर्व सोहळा हा जनतेला दाखवण्याचं काम या निमित्तानं आम्ही करणार आहोत. चॅनेलच्या माध्यमातून माझी इथल्या सगळ्या जनतेला विनंती आहे की या अभूतपूर्व सोहळ्याचा आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं आणि या कार्यक्रमामध्ये आपण जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्क्रीन लावून हा कार्यक्रम आपण दाखवतील त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून या अभूतपूर्व सोहळ्याला अभूतपूर्व सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावं एवढी विनंती या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो. शेवटचाच प्रश्न आहे की या सगळ्यात पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोण शपथविधी घेतील? कोल्हापूर जिल्ह्याला किती प्रतिनिधी मिळेल? जास्तीत जास्त 10-0 असं अभूतपूर्व यश मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांची भावना की आपल्याला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात मिळावं आणि तुम्हालाही कुठलं चांगलं महामंडळ मिळावं किंवा त्या संदर्भात आपण काय इच्छुक आहात किंवा काय तुमच्या काही इच्छा आहेत? साधारणपणे राजकीय जीवनात कार्यकर्ता काम करत जो असतो त्याला कोणत्या ना कोणत्या राजकीय पदाची अपेक्षा ही नेहमीच असते. निरपेक्ष भावनेनं कुणी काम करत नाही. मीही त्या भावनेतलाच एक कार्यकर्ता आहे. परंतु मी काही पक्षाकडे आग्रह धरणार नाही की मला अमुकच तुम्ही काहीतरी द्या. पक्ष आमच्या सगळ्या कामांचं मूल्यमापन अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतो. आम्ही केलेल्या कामाच्या मूल्यावर, आम्ही केलेल्या कामाच्या बळावर पक्षाचे नेते आम्हाला काहीतरी चांगलं देण्याची निश्चितपणानं भूमिका ठेवतील आणि जरी पक्षानं आम्हाला काही नाही दिलं तरी पक्षाचं अविरतपणे काम करण्याची जबाबदारी ही नेहमीच आमच्यावर राहील. हा माझ्या बाबतीतला विषय आहे. आणि साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10च्या 10 महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत. खरं तर एवढं अभूतपूर्व यश कधीही इथून मागच्या महायुतीला मिळालेलं नव्हतं. हे अभूतपूर्व यश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे. हे मिळालेलं यश हे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर, आमच्या सर्वसामान्य बूथ प्रमुखांच्या बळावर, या बूथ प्रमुखांनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी खाली दिलेल्या सगळ्या संदेशाच्या बळावर आणि विशेषतः जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवरला वीज बिल माफी या सरकारनं केली त्या बळावर. दुसरं महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्यासाठी म्हणून जी काही योजना या महाराष्ट्र महायुती सरकारनं आणली त्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला विसरलेलं नाही. त्या लाडक्या बहिणींच्या बळावर हे सरकार किंवा या जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार निवडून आलेले आहेत.
खरं तर या सर्वांचा आभार मानावं तितकं थोडंच आहे, या सर्वांना मानवंदना द्यावी तेवढी थोडीच आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला, मी या जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं आमचंही अपेक्षा अशी राहील की निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्या खात्याची मंत्रीपदं यावीत. आणि हे मंत्री कुणाला करावं, काय करावं, हा जिल्हाध्यक्ष मी जरी असलो तरी हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही, हा राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि त्यामुळे अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये खासदार धनंजय माडिक चांगल्या पद्धतीनं काम करतायत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील चांगल्या पद्धतीनं काम करतायत. ही सगळी मंडळी या जिल्ह्याला मंत्रिपद आणण्यासाठी निश्चितपणाने यशस्वी ठरतील असा मला या निमित्तानं विश्वास वाटतो. आपल्या राजकीय व्यस्त वेळापत्रकातूनही संगीताचं आपलं शौक किंवा छंद जपणारे आणि अगदी शेतात काम करण्यापासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत सर्वत्र सक्रिय असणारे आणि आपल्या भागाचा विकासासाठी सक्रिय असणारे नाताजी पाटील लाईव्ह मराठी स्टुडिओमध्ये आले. त्यांनी हा दिलखुलास संवाद साधलेला आहे. त्यांना त्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि त्यांच्या राजकीय पुढच्या कारकिर्दीसाठी लाईव्ह मराठी परिवारातर्फे शुभेच्छा. धन्यवाद.